झोपडीमध्ये राहणाऱ्या आदिवासी वृद्ध महिलेला महावितरण विभागानं चक्क 83,000 रुपयांचं वीज बिल दिल्याची बातमी पुढारी न्यूजनं दाखवलेली होती। त्यानंतर आता महावितरण विभाग खडबडून जागा झालाय। नजरचुकीनं चुकीचं रीडिंग पंच झाल्यानं 83,000 रुपयांचं वीज बिल दिल्याची कबुली महावितरण विभागानं लेखी स्वरूपात वृद्ध महिलेला आता दिली आहे। तसंच 83,000 रुपयांचं वीज बिल माफ करत 4,380 रुपयांचं सुधारित वीज बिल महावितरण विभागानं आता दिलेलं आहे। तर पुढारी न्यूजनं ही बातमी दाखवलेली होती। त्यानंतर आता महावितरणाला ही जाग आल्याचं बघायला मिळतंय। जिल्ह्याच्या लौकी गावात झोपडीत असणाऱ्या वृद्ध महिलेला तब्बल 83,000चं वीज बिल महावितरण विभागाकडून देण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुढारी न्यूजनं या संदर्भात बातमी लावली होती आणि बातमी लागल्यानंतर महावितरण विभाग खरबडून जागी झालेली आहे आणि आता 83,000चं वीज बिल हे नजर चुकीने चुकीच्या रीडिंग पंचिंगमुळे दिलं गेलं होतं आणि त्याचे त्यांनी जाहीर खुलासा केला लेखी स्वरूपात आणि त्या जागेवर आता आजीबाईला 4,000चं वीज बिल पुन्हा देण्यात आलेलं आहे। पुढारी न्यूजने या संदर्भात घटनास्थळावरून बातमी केली होती आणि त्यानंतर प्रशासन जागी झालं। महावितरण विभागाने या संदर्भातलं आपलं चुकी मान्य केलेली आहे। लेखी स्वरूपात त्यांनी चुकी मान्य केली आणि या संदर्भात पालकमंत्री यांनी देखील पुढारी न्यूजला आपलं प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की या संदर्भात कोणी चुकीचा काम करत असणार तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे आणि नक्कीच आता आजीबाईला 83,000च्या जागी 4,000चं वीज बिल देऊन महावितरण विभागानं पुन्हा एकदा चुकी ही कबूल केलेली आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।